तर चला आज आपण पाहणार आहोत फिजिकल क्वांटिटी. काय पाहणार आहोत? फिजिकल क्वांटिटीज. तर दोन फिजिकल क्वांटिटीज आहे. पहिला आहे स्केलर क्वांटिटी, दुसरा कोणता आहे? वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी मध्ये काय दाखवले जाते? फक्त अशी क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काल काय सांगितलं होतं? एनिथिंग विच कॅन बी मेजर. ओके, एक सगळं काही म्हणजे कोणची पण गोष्ट ज्याला आपण मेजर करू शकतो त्याला काय म्हणतो आपण? फिजिकल क्वांटिटी असं म्हणतो. देर आर टू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. वन इज स्केलर क्वांटिटी अँड सेकंड वन इज वेक्टर क्वांटिटी. क्लिअर झालं? पहिलं काय? स्केलर क्वांटिटी अँड देन वेक्टर क्वांटिटी. सो व्हॉट इज स्केलर क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी इज अ क्वांटिटी विच ओनली हॅव द मॅग्निट्यूड. ओके, ज्याला फक्त मॅग्निट्यूड राहते त्याला का म्हटलं जाते? स्केलर क्वांटिटी म्हटलं जाते. विच इज हे खूप आधीचं झालेलं आहे. मग त्याच्यानंतर नाही का दुसरी राहते ते वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? ज्याला नाही का मॅग्निट्यूड पण राहील ॲज वेल ॲज डायरेक्शन पण राहील. तर एक एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊ. सपोज मी एक फिजिकल क्वांटिटी घेतो, मास. कोणचा? मास घेतलं तर मास जे क्वांटिटी झालं आपलं, ओके, हे एक मास एका प्रकारची एक क्वांटिटी घेतली तर हे जे राहणार आहे मास, जे राहणार आहे मास का झालं इथे स्केलर क्वांटिटी? बिकॉज मास डझंट हॅव एनी डायरेक्शन. मासले डायरेक्शन राहते का? नाही. मग त्याच्यानंतर जर इथं जर आपण वेक्टर क्वांटिटी मध्ये एक्झाम्पल घेतो म्हटलं तर इथं कोणचा? इन व्हेलॉसिटी. काय? इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय होते? व्हेलॉसिटी यस का सी? हा, चला असं. तर व्हेलॉसिटी जर घेतलं तर व्हेलॉसिटीला काय राहते? मॅग्निट्यूड तर राहते ऍज वेल ऍज डायरेक्शन राहते. काय राहते? डायरेक्शन राहते. तर हे काय झालं? व्हेक्टर क्वांटिटी. व्हेलॉसिटी अँड अदर ऑल्सो व्हेक्टर क्वांटिटी, जे आता आधीच्या चॅप्टर मध्ये झालेलंच आहे आणि मला नाही वाटत एवढं काही डिटेल मध्ये त्यावेळेस जाणं पडते. ओके, आणि त्याला हे वेक्टर क्वांटिटी झालं आणि हे स्केलर क्वांटिटी. देअर आर द मेनी. डिस्प्लेसमेंट आहे, देन समजा ऍक्सलरेशन ड्यू टू ऍक्सलरेशन आहे, आणखी फोर्स आहे. ह्या सगळ्याला काय राहते? म्हणजे मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन अँड मास किंवा दुसऱ्या क्वांटिटीज आपण मास, प्रेशर, टेम्परेचर, ह्या अशा काही क्वांटिटीज आहेत ज्याला नाही का नाही राहत, म्हणजे डायरेक्शन नाही राहत. तर हे काय झाले? स्केलर क्वांटिटी. समजलं तुम्हाला? स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. चला, तर याला मॅग्निट्यूड ओनली फक्त मास राहते आणि मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज याला डायरेक्शन राहते. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. कोणचं होतं? फिजिकल क्वांटिटीज. ओके, क्लिअर झालं? आता याच्यानंतर तर आता आपण पाहणार आहोत सिस्टम युनिट. काय? सिस्टम युनिट. तर झाले होतं की the first system, namely CGS, MKS and FES, were used extensively till the recently. In 1971, the 14th International General Conference of the Weight and Measure recommended to the use of the International System Unit. सारा दिवस होते, काही नाही झालं. तर त्याच्यामध्ये नाही का एक समिट वगैरे झाली असं त्याची इंटरनॅशनल समिटनं त्यानं म्हटलं होतं की आपल्या देशामध्ये तर काही आहे नाही, तुम्हालाही माहिती आहे आपल्या याच्यात काय जे त्याईनं दिलं ते आपण करत आहोत. तर त्याईनं म्हणलं एवढे 1 मीटर राहते ते एवढे 1 मीटर राहते, आपण थोडी अवघड मोजत आहोत. तर झाला, तर त्याची एक मीटिंग वगैरे झाली होती ना. पहिले ह्या 3 ज्या तिथं सांगितल्याप्रमाणे पहिले ह्या ज्या 3 CGS, FPS आणि MKS सिस्टम पहिलं खूप वाईडली यूज केल्या जात होत्या, आता सुद्धा यूज करते. अँड देन सिस्टम इंटरनॅशनल युनिट नाही का डिस्क्राईब करण्यात आली, तर म्हणजे समजवण्यात आली ना. याच्यावरच आपण इथं चालत आहोत. तर लक्ष द्या, इथं सिस्टीम युनिट आहे 3 प्रकारचे. पहिली सिस्टीम युनिट आहे CGS. काय? CGS म्हणजे C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्राम आणि S फॉर सेकंड सिस्टम. देन आहे FPS. काय आहे? FPS मध्ये काय ते? पहिलं येते फूट, दुसरं येते पाऊंड, तिसरं येते सेकंड सिस्टम. मग त्याच्यानंतर MKS. मग पहिला कोणता आहे? मीटर, किलोग्राम, सेकंड. आता हे जे MKS आहे ना, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तुम्ही पण एक गोष्ट तुम्ही अशी लक्षात ठेवून घ्या की MKS आणि SI सिस्टम जी आहे ना, इंटरचेंजेबल आहे. एकच म्हणल्या जाते. SI सिस्टम मध्ये मीटर, किलोग्राम, सेकंड पण म्हणते येते आणि MKS मध्ये पण मीटर, किलोग्राम, सेकंड इंटरचेंजेबल. छोटीशी गोष्ट आहे, जास्ती काही हे आहे नाही. जे 11th फिजिक्स मध्ये दिलं आहे ना, तर ऍक्च्युअल फिजिक्स का वेब आणि इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ फिजिक्स तुम्हाला दिलेला आहे. आणि याचा अर्थ असा नाही की याला शिकलं वगैरे नाही पाहिजे. याचे सगळे व्हिडिओज वगैरे येणार आहेत. सगळे तुम्ही आपल्या याच्यावर ऍक्टिव्ह राहा किंवा काही नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कसं काय ते. आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळेच प्लेलिस्ट वगैरे तर बनणार नाही आहे, कारण की तेवढी ऍडव्हान्स टीम आमची आहे नाही. तर सगळे व्हिडिओज वगैरे येऊन जाईल. तर हे सगळं पाहून घ्या, बिकॉज याचाच नाही का उपयोग तुम्हाला CET वगैरे साठी होणार आहे, कारण की आपलं शिकवणं खूप डीप राहते. डीप म्हणजे ऍक्च्युअल डीप राहते. जर तुम्हाला वाटत असेल तर कधी आमच्या ट्युशनवाल्या पोरांना विचारून घ्यायचं की कसं राहते काय नाही. 9वी 10वी मध्ये सुद्धा न्यूट्रलायझेशन रिएक्शन 9व्या वर्गामध्ये आहे ऍसिड बेस वाली. एवढा चांगला चॅप्टर आहे, नाही शिकवत कोणी. का बरं? आपण चालू केला 9व्या वर्गाचा
ऍसिड आणि बेस चॅप्टर दिवाळी झाल्यानंतर आता जो त्यांना भेट म्हणजे सिलेबस मध्ये पण नाही, रिव्हिजन केली पण त्या चॅप्टरची नाही, ऍसिड बेस चॅप्टर शिकवतं अँड देन मोलवाला चॅप्टर शिकवेल. का बरं? अरे आपल्याला कुठं अभ्यास, पुस्तकासाठी अभ्यासच नाही करायचा, अभ्यास काही आनंदासाठी करा, आनंदाने शिका समजा. आणि लक्षात ठेवा, ज्ञान हे ईश्वर राहते, ज्ञानेश्वर राहते. लक्षात ठेवा, आपला संत होते ज्ञानेश्वर महाराज. तर म्हणून ज्ञानालाच पहिली प्रायोरिटी द्या अँड देन नाही का दुसऱ्या पेपर आणि मार्काला. मार्क काय आज आहे उद्या नाही आहे, तो कागदाचा एक तुकडा पडते. ज्ञान सर्वोपरी असते, तर ज्ञानावर जास्ती फोकस करा. तर आता आपण पाहिलं की याच्यामध्ये किती सिस्टम युनिट, सिस्टम युनिट काय पहिलं सीजीएस, त्याला सेंटीमीटर ग्राम सेकंड म्हणतो, एफपीएस फूट पाऊंड सिस्टम म्हणतो, एमकेएस मीटर किलोग्राम सेकंड म्हणतो, एसआय सिस्टम म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल. बस एवढं. आता याच्यानंतर दुसरं. तर बघा आता आपलं काय झालं होतं, याच्या आधी सिस्टीम युनिट झालं होतं. सिस्टीम युनिट झाल्यानंतर आपण 3 सिस्टीम युनिट बघितल्या. आता आपण बघू क्वांटिटीज. क्वांटिटीज किती 2 प्रकारचे असते. पहिले एक आहे फंडामेंटल क्वांटिटी, दुसरा आहे डिराइव्ह क्वांटिटीज. काय पहिलं काय फंडामेंटल क्वांटिटी, देन सेकंड वन इज डिराइव्ह क्वांटिटी. ओके. तर क्वांटिटीज म्हणा, इकडं थोडं स्पेलिंग इकडं तिकडं झालं, याच्यामध्ये काही तेवढं लोड घेण्याची काही गोष्ट आहे नाही, लक्ष द्या. काय आता आपण पाहू क्वांटिटीज. पहिलं फंडामेंटल क्वांटिटीज. आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय होते, विच इज द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी विच इज डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. ओके. स्वतःच्या मेजरमेंट करिता म्हणजे त्यांना जे मेजरमेंट पाहिजे ते त्यांचं मेजरमेंट पूर्ण करण्याकरिता दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड नाही राहत, त्यालाच म्हटल्या जाते फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे डू नॉट म्हणजे फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. त्यांचं युनिट डिराईव्ह करण्यासाठी किंवा त्यांना आपलं मेजर करण्यासाठी जर एखादी गोष्ट आपल्याला मेजर करण्याची आहे ना, ते जर फंडामेंटल क्वांटिटी असेल तर त्याला दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीची गरज लागणार आहे का? नाही लागणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटी असे म्हणतो. एक्झाम्पल आपण घेऊ, त्याच्यामध्ये लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, इटीसी. हे फंडामेंटल क्वांटिटी आहे. मी सांगितलं तशा 7 आहे, एलएमटीटीला लक्षात ठेवायचं. आणि त्या 7 आहे, त्या 7च्या 7ही त्याच्यानंतर आपण पाहणारच फंडामेंटल क्वांटिटी कोणत्याच आहेत. पण मग त्याच्यानंतर काय आहे का डिराइव्ह क्वांटिटी. होप तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटी समजलं असेल का होते. तर फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे अशा क्वांटिटी विच इज डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. कोणत्याच दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही त्यांच्या मेजरमेंट करिता. कोणत्याच अदर फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही त्याच्या मेजरमेंट करिता, त्यालाच फंडामेंटल क्वांटिटी असं म्हटल्या जाते. क्लिअर झालं, तुम्हाला समजलं. मग आता आपण पाहू डिराइव्ह क्वांटिटी म्हणजे काय होते, विच इज डिपेंड ऑन अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट और अदर फंडामेंटल क्वांटिटी. हे पण लक्षात ठेवू शकता. काय म्हटलंय, एक डिराइव्ह क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी असते विच इज डिपेंड ऑन अदर फिजिकल क्वांटिटी. अशी फिजिकल क्वांटिटी विच इज डिपेंड ऑन अदर फिजिकल क्वांटिटी, दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे, म्हणजे दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. डिराइव्ह क्वांटिटी ज्या राहते त्या फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड राहते फॉर देअर मेजरमेंट. ओके. एक्झाम्पल आपण स्पीड घ्या, मोमेंटम घ्या, रेजिस्टन्स घ्या, ह्या एवढंही जर पाहिजे म्हटलं तरी नाही का आपलं म्हणजे हे सगळ्याचे सगळे डिपेंड आहे आपल्या युनिटसाठी किंवा याच्यासाठी हे डिपेंड आहे कोणच्यावर, फंडामेंटल युनिटवर डिपेंड आहे असं आपल्याला इथं दिसते. जसं लेन्थचं आपण इथं फंडामेंटल वाला घेतलं तर लेन्थचं काय ते मीटर येते, काय ते युनिट मीटर असेल. हे कोणावर डिपेंड आहे का? नाही. जर आपल्याला स्पीडचं युनिट पाहिजे नसेल, कशाचं स्पीडचं युनिट पाहिजे नसेल तर स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स युनिट घ्यायचं मीटर आणि टाइमचं युनिट घ्यायचं सेकंड. तर अशा प्रकारे पाहू शकता स्पीड आणि मग त्याच्यानंतर मोमेंटम पण आहे, त्याच्यानंतर रेजिस्टन्स पण आहे. अशा प्रकारे नाही का वेगवेगळ्या डिराइव्ह क्वांटिटीज आहे, तुमच्या पुस्तकात आहे, एकदा पाहून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर ह्या काय आहे, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इटीसी, ह्या कोणत्या आहे, ह्या वाल्या म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज आहे. याच्यानंतर डिटेल मध्ये आम्ही इथं सांगणारच राहतो, इथं जे राहते ते डिटेल मध्ये होते. आता व्हिडिओ आहे म्हणून थोडंसं कमीच सांगणं पडते. ओके. तर हे होतं फिजिकल क्वांटिटी. तर आतापर्यंत आपण म्हणजे बघितलं होतं ना, आमचा व्हिडिओ डिलीट झालाय, माहित नाही कायच्या पाहिजे मग पाहायची नसही लागलाय, कोणाचा आहे ते येण्याचा फोन आला आणि त्यांच्या आमचा हे झालेला आहे. त्याला हात जोडून सांगतो का प्लीज कॉल नको करू यार, एकच मोबाईल आहे आमच्यापाशी. चला, ट्युशन असन उद्या 12चीच ट्युशन राहणार आहे, समजून घे यार. हा चला, कोणाचाही कॉल असो, अननोन नंबरवरून कॉल आला होता आणि मी अननोन नंबरवरचा पिकअप करत नाही बिकॉज आय एम व्हेरी VVIPs. ओके.
VVIP's पर्सनल माय पर्सनॅलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो चला असो काय हरकत नाही. फंडामेंटल क्वांटिटीज किती आहे? तो 7 आहे. किती आहे? 7. माहित नाही, चांगला आकडा 7च आहे. थाला फॉर अ रिझन. इथे 7 आलाय. हा म्हणजे रोनाल्डोचा 7 आहे. विराट कोहलीचा नॉट राईट यार, सॉरी. जर जाऊ दे आता. काय आता आपण हो यार, आपण टॉपिक वरून असेच यार रॅन्डमली थॉट, हे नॉट युअर टाईपचे व्हिडिओ पाहिले का कुठूनही कुठं चालला जाते तो. तशा टाईप आपलं टीचिंग. पण असं नाही शिकवत मी, चांगलं शिकवतो. चला असं लक्ष द्या. तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत फंडामेंटल क्वांटिटीज. देअर आर द 7 फंडामेंटल क्वांटिटीज बिकॉज ऑफ थाला फॉर अ रिझन. ओके, इथं थाला आलता. ह्या वर्षी IPL खेळत आहे का? मी पाहिलं ना. खेळत आहे. हा, दाढी पिकली. दोन्ही खेळला नाही तर हारले. अरे यार थाला. चला असो. तर 7 आहे. तो 7 लक्षात कसं ठेवायचं? LMT टेला लक्षात ठेवा. काय? LMT टेला. आता बघा हे लक्षात ठेवा. मी याच्यानंतर 2-4 मिनिटे नाही का अगाऊ प्रवचन देणार आहोत. बिकॉज माय अगाऊ नॉलेज इज ग्रेटर दॅन दिस ऍक्च्युअल अकॅडमिक नॉलेज. हा चला मग लक्ष द्या. LMT टेला काय लक्षात ठेवा? LMT टेला. ते नाही का एका टीचरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कह दो ना प्लस 2. ते सांगू कायच्या बद्दल होतं? ते मिथेन इथेनचा फॉर्म्युले नाही का? ते CN + S2 + 2 मिथे A अनिसा झाला, E अनिसा -2 आणि याचा काहीच नाही. कह दो ना असे वगैरे. चला असो, प्रत्येकाची एक स्टाईल राहते शिकवण्याची, कोणालाच काही म्हणायचं नाही. चला मग देअर आर द 7 फंडामेंटल क्वांटिटीज. पहिली आहे लेंथ. काय आहे? लेंथ. आणि लेंथ आहे. दुसरी आहे मास आहे. तिसरी आहे टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ अ सबस्टन्स. काय आहे? अमाऊंट ऑफ अ सबस्टन्स. त्यालाच मोल असं म्हणतो. काय म्हणतो आपण? मोल म्हणतो. हे डिटेल मध्ये नाही का टॉपिक येणार आहे. जर तुम्हाला आणखी डिटेल मध्ये जर पाहिजे नसेल तर श्री कोचिंग क्लासेस तुम्हाला जॉईन करणं पडेल. ओके. हा त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायचं हे वाले. तर याला LMT टेला लक्षात ठेवायचं. काय ठेवायचं? LMT टेला. L फॉर लेंथ, M फॉर मास, T फॉर टाइम. टेला T टेम्परेचर, E इलेक्ट्रिक करंट, L ल्युमिनस इंटेन्सिटी अँड देन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके. आता लेंथचं युनिट आहे मीटर. काय आहे? मीटर. तर इथं मीटर. त्याच्यानंतर मासचं युनिट आहे किलोग्राम. काय आहे? किलोग्राम. त्याच्यानंतर टाइमचं युनिट सेकंद. टेम्परेचरचं युनिट केल्विन. लक्षात ठेवा. काय? केल्विन. ओके. जे हार्ड वाटते थोडस थेस लिहून देतो. इलेक्ट्रिक करंटचा आहे एम्पियर. काय आहे? एम्पियर. आणि मग त्याच्यानंतर आहे काय आहे? ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटीचा आहे कॅन्डेला. काय आहे? कॅन्डेला. म्हणजे कॅन्डेला म्हणजे काय म्हणतोय? कॅन्डेला म्हणजे तुम्ही इथे अगरबत्ती का? कॅन्डेल मोमबत्ती. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्सला काय होते? मोल. काय होते? मोल. अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय होते? मोल होते. चला होप तुम्हाला एवढं समजलं असं. फंडामेंटल क्वांटिटीज देअर आर द 7 फंडामेंटल क्वांटिटीज. किती क्वांटिटीज आहे? 7. ओके. थाला फॉर अ रिझन लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. तर सगळ्यात पहिला आहे लेंथ, मग मास, मग टाइम, मग टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके. लेंथचं युनिट काय आहे? मीटर. देन मासचं युनिट किलोग्राम, टाइमचं युनिट सेकंड, टेम्परेचरचं युनिट केल्विन, इलेक्ट्रिक करंटचं युनिट एम्पियर, ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट कॅन्डेला. CD न रिप्रेझेंट करते. काय करते? CD न. आणि त्याच्यानंतर मोलचं युनिट काय आहे? मोल. बघा हे तर युनिट झाले. ह्या युनिटचे सिम्बॉल झाले. हे काय झाले? त्या युनिटचे सिम्बॉल झाले. हे पण तुम्ही पण लक्षात घेऊन घ्या. काय आहे? हे मीटर आहे. मीटर वगैरे हे युनिट झाले. ह्या युनिटचे सिम्बॉल आहे. जस्ट लाईक अ पिरियोडिक टेबल. समजा सोडियम घेतला. सोडियमचा सिम्बॉल काय? N आहे. अशा प्रकारे नाही का? तसंच मीटरचं सिम्बॉल काय? M आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता थोडंसं अगाऊचं घ्या.
तर मी आधीच सांगितलं होतं अगाऊचं ज्ञान इज ग्रेटर दॅन माय ऍक्च्युअल अकॅडमिक नॉलेज वाला. तर लक्ष द्या, मी का सांगितलं होतं तुम्हाला, एक ट्रिक सांगितली नाही का LMTT ला वगैरे, आणि मग तर समोर तर आणखी सांगन, बेटा मागे कार सुटर बापराजी हलिनाने की रबसे नाही रबसे फरियाद असं काहीतरी, अशा प्रकारे नाही का खूप साऱ्या गोष्टी दिसत असते. तर मला असं पर्सनली वाटते बघा, बिकॉज नाही का आपलं जे आहे ना ब्रेन खूपच पॉवरफुल आहे. बिकॉज अवर ब्रेन हॅव अ ॲबिलिटी किंवा पॉवर ऑफ न्यूरोप्लास्टिसिटी. न्यूरोप्लास्टिसिटी एक अशी इलास्टिसिटी नाही म्हणू शकत, काय रिस्टोर्ड नाही होणार आहे आपला ब्रेन, वाढून रिस्टोर्ड कमी नाही होणार आहे, वाढला तर वाढतच जाणार आहे, वाढतच जाणार आहे, वाढतच जाणार आहे. आपला माइंड काही पण करू शकते, अचीव करू शकते. हे तुम्ही मोबाईलमुळे नाही का काय झालं आहे का, मोबाईल का मी पाहतो मोबाईल, मी पाहतो रील्स, आणि आपल्या रील्स बहुत जबरदस्त राहते. CID वाले ते मीम्स मला खूप आवडते. एक गाल पे रट्टा मारूंगा, पढ़ने लिखने की उम्र में यहाँ ड्रग्स. तर अशा प्रकारे मी पाहतो, तुम्ही नको पाहत चला, आणि माझं असं अनुकरण नको करत चला, मी अभ्यासही करतो, ठेवायला केलं तर चालते. चला, तर आपला ब्रेन जो आहे ना तो खूप पॉवरफुल आहे, खूपच पॉवरफुल आहे, ऍक्च्युअली खूप पॉवरफुल आहे. आता ते का होत आहे की नाही का, जर निकोला टेस्लानं म्हणलं होतं की इफ युअर ब्रेन डिस्ट्रॉय युअर इमॅजिनेशन देन नाही, इफ युअर एज्युकेशन डिस्ट्रॉय युअर इमॅजिनेशन देन इट इज अ इनडॉक्टराईन. ओके, मला ऍक्च्युअल मिनिंग तर नाही माहिती आहे याचा, पण एवढं तर सांगू शकतो की जर तुमच्या ब्रेन म्हणजे जो एज्युकेशन आहे, हे जे एज्युकेशन आहे तुमच्या इमॅजिनेशनला जर समजा घात घालत असेल, इमॅजिनेशन नाही करू देऊ शकत असेल, तुमची जर कल्पना शक्ती आहे ते जर प्रॉपरली नाही होईल, तर ते जर बराबर नाही झाले, तर त्याच्यामुळं काय होते का ते बराबर नाही आहे का असं आपल्याला इथं सांगते. कारण की इमॅजिनेशन खूप ग्रेटर पॉवर आहे, इमॅजिन करत चला. आता हे काय होते, मास्तराईने, ह्या युट्यूबवाल्या मास्तराईनं पक्कच हे करून ठेवलं, नाही याचा ह्यावाला लक्षात ठेवा, त्याचं थेवाला. अरे का बरं लक्षात ठेवायचं, ऍक्च्युअल जसं आहे तसंच लक्षात ठेवा, राहते. तुमच्या ब्रेन पाशी कॅपॅसिटी आहे. आपल्या 100 बिलियन्स ऑफ न्यूरॉन बनलेला आहे ब्रेन, 100 बिलियन्स ऑफ न्यूरॉन. आता करा त्याच्यावर लावा 0 किती लावतात किती नाही. तर 8 बिलियन तर लोकसंख्याच आहे, 100 बिलियन्स ऑफ न्यूरॉन सेलला आपला ब्रेन बनलेला आहे. बहुत पॉवरफुल आहे, बहुत पॉवरफुल आहे, ऍक्च्युअली खूप पॉवरफुल आहे. म्हणून एवढा मोठा पॉवरफुल ब्रेनचा चांगला उपयोग करत चला. हे सायन्स काय रे, काय काहीच नाही. हे तुम्हाला वाटत असं नाही इझी आहे म्हणून, अरे हार्ड टॉपिक येऊ द्या ना, कोणता पण येऊ द्या, आरामात सॉल्व्ह होते, काही टेन्शन नाही घ्यायचं. एकदम इझी राहते, एकदम इझी का होते, काहीच नाही, एकदम सोपी राहते, शिकायला लागते. आणि नाही सायन्स स्ट्रीम हार्ड आहे, काय सायन्स स्ट्रीम थोडी हार्ड आहे, इंस्टाग्रामवर पण मीम चालते सायन्स स्ट्रीम हार्ड आहे, काय अरे करा तर. एवढा सोपी तर पॅटर्न आहे, ते 75% वर तर घ्यायचेच आहे, कारण की आपल्याला जी साठी प्रिपेरेशन करायची. तर 75% काही घेणं मोठी गोष्ट आहे का, हे मोठे अभ्यास नाही करत म्हणून होते तसं. अभ्यास करा, सगळंच होते बराबर. स्वतःच मीम्स पाहत राहते यार, रील्स पाहत राहते 1-1 वाजेपर्यंत, आणि काही थोडीशी दिल झाले आशिक पण बनून जाते, त्याच्यामुळे नाही का थोडासा प्रॉब्लेम होते. कराले काय आहे, तुमचं लाईफ तुमचे हे. पण तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही सगळं करून सुद्धा नाही का तुम्ही अभ्यास करू शकता, आणि हे तुम्हाला याची एक कोणत्या दुसऱ्या गोष्टीची साथ नाही घेणं पडत. अभ्यासामध्ये सरा डेली अभ्यास करा, तुम्हाला कोणत्याच गोष्टीचे नाही का असं म्हणजे गरज पडणार नाही, कोणत्याच गोष्टीची गरज पडणार नाही की तुम्हाला ह्या गोष्ट म्हणजे त्या गोष्टीवरून तुम्हाला ते गोष्ट आठवण बा नाही, असं करण्याची काही गरज नाही. सायंटिस्ट लोक का असेच लक्षात ठेवत असं नाही, ऑब्सेशन अबाउट स्टडी असायला पाहिजे, जाणून घेण्याची इच्छा, क्युरिओसिटी. लोकांसाठी नाही शिकायचं, स्वतःसाठी शिकायचं, टक्क्यासाठी नाही शिकायचं, आनंदासाठी शिकायचा. आनंद घ्या, नॉलेज घ्या, बिकॉज नॉलेज हेच ईश्वर आहे, का होते ज्ञानेश्वर. तर ते होतं थोडंसं अगाऊ नॉलेज. बस आजच्यासाठी एवढंच, उद्या आपण नंतर दुसरं. तर आता आपल्याला बघायचे आहे सप्लिमेंटरी युनिट्स. काय बघायचे आहे, सप्लिमेंटरी युनिट. सप्लिमेंटरी युनिट्स किती आहे, 2 आहे. काय आहे, प्लेन अँगल डी थीटा अँड सेकंड आहे सॉलिड अँगल डी ओमेगा. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं प्लेन अँगल डी थीटा अँड देन सॉलिड अँगल डी ओमेगा इथं येत आहे. आणि हे का असते ते पाहून घेऊ. काहीच नाही रात्री इझी, काय काहीच नाही, आरामात शिकता येते. जर नाही शिकता येत असेल तर मरून जा तुम्ही पण. जर नाही समजलं असेल, माझंही नाही समजलं, कोणाचं मरून जा. नाही तर सायन्स नको घ्या. हा, समाजशास्त्र शिका तुम्ही, समाजशास्त्र. ऑगस्ट कॉम्ट, मी ते पण शिकवतो, सोशियोलॉजी 12वीले पण आहे. चला लक्ष द्या.
मग काय करायचं आहे, सप्लिमेंटरी युनिट्स आहे. काय सप्लिमेंटरी युनिट्स आहे, सप्लिमेंटरी युनिट्स मध्ये प्लेन अँगल आहे डी थीटा अँड देन आहे सॉलिड अँगल डी ओमेगा. तर प्लेन अँगल पाहू काय होते काय नाही, एक फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा, विषय संपला. काय विषय संपला. का म्हटलं प्लेन अँगल, द रेशो म्हणजे समजते ना 1:2:3:2 असं समथिंग 1:2 of the length of the arc of a circle of the radius and the circle shown in figure 1.1. तुमच्या पुस्तकामध्ये दिलाय, पुस्तक काढून अभ्यास करायचा कधी पण, नाही केला तरी चालेल. Thus d theta upon is equal to ds upon r and the angle subtended by the arc is the center of the circle. बघा लक्ष द्या, इथं नाही का आपल्याला एक आर्क कन्सिडर करायचा आहे सेंटर सर्कलचा ए बी, आणि त्या आर्कला नाव देणार आहोत आपण ds. काय देणार आहोत ds. आणि जो अँगल राहणार आहे सेंटर ऑफ अ सर्कलचा त्याने नाव देणार आहोत आपण डी थीटा. काय देणार आहोत डी थीटा. आणि नाही का सी टू बी पर्यंत सर्कलची काय राहते रेडियस. काय राहते रेडियस. बस आपल्याला काय घ्यायचा आहे, ह्या डी थीटाचा रेशो म्हणजे डी थीटा इज इक्वल टू काय घ्यायचा आहे, म्हणजे मी इथं लिहितो डी थीटा इज इक्वल टू हा जो एरिया आहे आर्कचा जो एरिया आहे ए बी आर्कचा जो एरिया आहे डीएस अपॉन आणि हा वाला आर, यालाच नाही का म्हटलं जाते प्लेन अँगल. काय म्हटलं जाते प्लेन अँगल, जो 2D मध्ये आहे. काय आहे 2D मध्ये आहे. लवकरच आपल्या डायमेन्शन वर खूप चांगला असा व्हिडिओ येणार आहे आणि एवढा गजब राहणार आहे ना तो व्हिडिओ, ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहून घ्यायचा म्हणजे इंटरस्टेलर तुम्हाला समजन. ओके, आणि मग डोंट लिव्ह मी मर्फ असंच म्हणते ना. तर अशा प्रकारे मर्फ तुम्हाला पण जाणवून अशा तुम्ही पण कधी कधी ह्या 4 डायमेन्शन मध्ये चालले जातात. आणि का होईल तो डीप डिटेल व्हिडिओ अर्ध्या घंट्याचा राहणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं जॉईन राहा, कनेक्टेड राहा मला. चला लक्ष द्या. तर हे समजलं तुम्हाला. सप्लिमेंटरी युनिट मध्ये पहिला कोणता आहे प्लेन अँगल. काय आहे प्लेन अँगल. एक सर्कल राहील, सर्कलला काय राहील एक आर्क राहील. कन्सिडर कोणता केला आपण ए बी. सेंटर वरून नाही का एक अँगल आपण कन्सिडर करू डी थीटा, त्यालाच प्लेन अँगल म्हणू. काय म्हणू प्लेन अँगल. प्लेन अँगल काय राहते रेशो राहते कोणाचा त्या आर्कचा ना त्याच्या खालचा त्याच्या रेडियसचा. बस क्लिअर झालं. याला काय म्हणतो प्लेन अँगल. आणि ज्याचं युनिट आहे काय आहे रेडियन. काय आहे रेडियन युनिट आहे. रेडियन मध्ये म्हणजे मेजर केल्या जाते. काय रेडियन मध्ये मेजर केल्या जाते. RADIAN रेडियन मध्ये यूज केल्या जाते त्याचं सिम्बॉल RAD. ओके, मेजर केल्या जाते त्याला. समजलं तुम्हाला क्लिअर झालं. रेडियन मध्ये त्याला मोजल्या जाते अशा प्रकारे. चला मग त्याच्यानंतर आता आपण समोर बघू. त्याच्यानंतर काय आहे आपल्याला इकडं सॉलिड अँगल आहे. काय आहे सॉलिड अँगल 3 डायमेन्शन वाला. काय आहे ह्या 3 डायमेन्शन वाला. आपल्याला 3D मध्ये जगतो बरं आपण. त्याच्यामध्ये 3D मध्ये 3 डायमेन्शन मध्ये म्हणजे आपण ह्या याच्यामध्ये समोर कुठंतरी लाईनच हे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस अशा प्रकारे नाही का. तर हे तुम्हाला समोर आय थिंक 12वी मध्ये आहे. ओके, मीनं पण अभ्यास नाही केलाय त्या गोष्टीचा पण आहे मला असं वाटत आहे. तर ते त्याच्यावरून का असते समोर आपण नाही का क्रिस्टोफर नोलन बनण्याचा प्रयत्न करू. चला मग याच्यानंतर काय म्हटलं आहे का 3 डायमेन्शन अॅनालॉग ऑफ डी थीटा इज डिफाइंड ॲज द एरिया ऑफ अ पोर्शन ऑफ अ सर्कल ऑफ अ स्पियर स्क्वेअर रूट इज रेडियस ऑफ द स्पियर. बघा लक्ष द्या, ह्या नाही का एक एरिया आहे डी ए आणि हा झाला समजा आपल्याला डी ओमेगा आपल्याला काढायचा आहे म्हणजेच त्याला सॉलिड अँगल. सॉलिड अँगल 3D मध्ये आहे. कशामध्ये आहे 3D राहते स्पियर. कसा राहते स्पियर समजते ना तुम्हाला. ओके, एक भरीव स्पियर आहे त्याचा एक नाही का पोर्शन घेतला डी एरिया. काय घेतला डी एरिया आणि तिथून एक काय काढली तिथून त्याच्या सेंटर पॉइंट पासून एक रेडियस. काय काढली रेडियस. मग सॉलिड अँगल काढायचा राहिला तर ते सोपेच आहे. काय आहे डी ओमेगा. काय आहे डी ओमेगा इज इक्वल टू डी ए अपॉन का होऊन जाईल तिथं आर चा स्क्वेअर. का होऊन जाईल इथं आर चा स्क्वेअर. बस याच्यानंच आपण काय काढलं डी ओमेगा काढलं. काय काढलं डी ओमेगा काढलं. आणि याला काय म्हणते इट मेजर इन. हे मेजर कशामध्ये केल्या जाते स्टे रेडियन मध्ये. काय केल्या जाते स्टे रेडियन मध्ये. ओके, जर माझं प्रोनाउन्सिएशन इकडे तिकडे झालं तर त्याच्यासाठी सॉरी, बिकॉज आय एम नॉट काय म्हणते प्रो इन प्रोनाउन्सिएशन. माझी जीभ लवकर पलटत नाही, पलटते म्हणा बट नॉट दॅट मच. ओके, चला आय होप तुम्हाला एवढं क्लिअर झालं असेल. आपण आता पाहिलं सप्लिमेंटरी युनिट. काय पाहिलं सप्लिमेंटरी युनिट्स. ओके, याच्या आधी का फंडामेंटल युनिट्स बघितले होते. फंडामेंटल क्वांटिटी जेव्हा सांगितलं ना तेव्हाच ते जे युनिट सांगितले त्याचे तेच फंडामेंटल युनिट झाले. फंडामेंटल क्वांटिटीचे फंडामेंटल युनिट राहणार आहे. एवढं तर सोपी आहे. चला काही गोष्टी तुम्ही पण नको समजून मागं जा, मला समजायला जर नाही समजलं तर मला कॉल करायचा नंबर देईन आणि मी मग समजून सांगेन. नाही तर तिथं काहीतरी राहते ना खालतं त्या बॉक्समध्ये लिहून टाकतं काय काय नाही.
चला मग त्याच्यानंतर सप्लिमेंटरी युनिट मध्ये पहिलं राहते प्लेन अँगल डी थिटा अँड देन राहते सॉलिड अँगल डी ओमेगा. प्लेन अँगल डी थिटा कशाने काढल्या जाते 2D वाल्या सर्कल मध्ये राहते. आपण एक सर्कल घेतला, सर्कलचा काय घेतला, एक आर्क घेतला. काय घेतला? आर्क घेतला. मग ह्या सर्कलचा एक आर्क घेतला, आर्कले नाव दिलं ए बी, सेंटर पॉइंट सी मध्ये नाही का एक अँगल सबस्टेंड झालाय, त्याचं नाव डी थिटा दिलेलं आहे बिकॉज आपण दोन लाईनीला जोडलेला आहे आर्क म्हणून. मग ह्या डी थिटा म्हणजे प्लेन अँगल इज द रेशिओ ऑफ द आर्क अँड द रेडियस ऑफ द सर्कल. ओके, त्याचा काय येणार आहे डी थिटा म्हणजेच प्लेन अँगल. आणि याला मेजर कशामध्ये केल्या जाते? रेडियन मध्ये केल्या जाते, RAD. ओके, RAD केल्या जाते ना का RD केल्या जाते? ओके, RD मध्येच केल्या जाते, RAD मध्ये नाही का याला मेजर केल्या जाते. आणि म्हणजेच रेडियन. ओके, हे याचं हे झालं आणि हे त्याचं सिम्बॉल झालं, शॉर्ट फॉर्म म्हणून आपण त्याला. मग त्याच्यानंतर सॉलिड अँगल पाहू आपण. काय पाहू? सॉलिड अँगल पाहिलं म्हणजे इथं 3D आपण 3 डायमेन्शन मध्ये असलेला स्पियर घेतला आणि त्याला बघा थोडंसं इमॅजिन करा. इथून जसं आपण केक घेतला आणि केक कसं काढतो असावाला, तसंच नाही का एक गोल केक आहे समजा पृथ्वीसारखा आणि त्याला इथून केलं कोरपर्यंत, त्याचा एक भाग जेव्हा काढा तो कन्सिडर करा, इमॅजिनेशन करा, पॉवर इन्क्रीज होते, ब्रेन पाशी पॉवर आहे. तर हे वाले जे आहे तर म्हणजे तो आपण पार्ट काढला आणि पार्ट काढल्यानंतर नाही का तिथून एक रेडियस राहणार आहे, त्या सरफेस पासून ते सेंटर पॉईंट पर्यंत एक रेडियस राहणार आहे. रेडियस घेतलं आणि रेडियस घेतल्यानंतर नाही का हे काय त्याचा एक आपण पोर्शन तिथं डायरेक्ट केला आहे आणि त्याला नाही का एक एरिया घेतला, तो एरिया कन्सिडर केला. तर मग सॉलिड अँगल मध्ये आपल्याला काय डी ओमेगा इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द एरिया जो कव्हर केला, जो पोर्शन घेतला होता तो, आणि त्याच्यानंतर रेडियसचा स्क्वेअर बिकॉज ऑफ हे 3 डायमेन्शन मध्ये आहे म्हणून. आणि याला मेजर कशामध्ये केल्या जाते? स्टेरेडियन मध्ये. कशामध्ये? स्टेरेडियन मध्ये. किंवा तुम्ही SR सुद्धा लक्षात ठेवू शकता. काय लक्षात ठेवू शकता? SR सुद्धा लक्षात ठेवू शकता. तर हे होतं आजच्यासाठी एवढंच. ओके, आजच्यासाठी एवढंच. मग याच्यानंतर आपण पुन्हा भेटू, पुन्हा पाहू की का आहे आणि का नाही. आणि याच्यानंतर आजच्यासाठी आपलंही एवढंच झालं. आणि याच्यानंतर पुन्हा जेव्हा येऊ तेव्हा दुसरा टॉपिक खूप चांगला डायमेन्शन वाला टॉपिक खूप चांगला याच्यानं करू. डायमेन्शन अनालिसिस आहे काहीतरी, डायमेन्शन अनालिसिसचा टॉपिक आपण खूप चांगल्या याच्यानं करणार आहोत.